स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगरमधील केडगाव परिसरात दिनांक 22/9/2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मादान शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक विजय पठारे, नगरसेवक बबलू शिंदे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, पप्पू ठुबे, भाकरे महाराज, ओमकार गारुडकर, विजय पोटे, देवीदास मोडवे, ओमकार सातपुते, खासदार लंके साहेब, डॉक्टर शशिकांत गाडे सर, विक्रम राठोड आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी फरहान व गोरख दैफळे साहेब, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। हा उपक्रम चालू राहणार असून वेगवेगळ्या भागामध्ये ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या भागामध्ये हे शिबिर भरवायचं असेल त्यांनी योगीराज गाडे नगरसेवक यांच्याशी संपर्क साधावा, शिवसेनेच्या इतर कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, आपल्या भागातील लोकांना मोफत डोळे तपासणी व मोफत चष्म्याचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप शिबिर आमचे मार्गदर्शक नेते दिनेश लंके साहेब व नगर जिल्हा प्रमुख माननीय शशिकांत सर गाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज केडगाव या ठिकाणी 11वे मोफत शिबिर पार पडलं। यावेळी बऱ्याचशा नागरिकांनी त्याचा मोफत प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले। दादा सातपुते असतील व सर्वच केडगाव शिवसेना सर्व नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या नेत्र तपासणी शिबिरात हे नगर शहराच्या वेगवेगळ्या भागात योगीराजी गाडे साहेब नगरसेवक यांच्या पुढाकारातून या ठिकाणी करण्यात आलं व मोठा प्रतिसाद नगरकरांनी दिला। त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो व युवा नेते ज्याला खरोखर जनतेची अत्यंत तळमळ आहे आणि एक विद्यमान नगरसेवक ज्यांनी जनतेच्या सेवेचा वसा घेतला असे आमचे योगीराज दादा गाडे यांनी नगर शहरातच नाही तर पूर्ण उपनगरामध्ये या नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचं धाडा आणि भिंगार असेल, सारसनगर असेल, निर्मल नगर असेल, गोलेगाव असेल, नागापूर असेल, अशा विविध ठिकाणी आमच्या योगीदारांनी शिबिराचं अत्यंत यशस्वी आयोजन निलेजी लंके साहेब अत्यंत सामान्य जीवन जगणारं व्यक्तिमत्व त्यांनी सुद्धा जनतेची आरोग्य सेवा काय असते हे पाहिलेलं आहे आणि त्यांनी एक आरोग्य सेवेसाठी एक आरोग्य रथ चालू केलेलं आहे। या रथाचं म्हणजे एक मिनी हॉस्पिटल आहे। या रथात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि हा आरोग्य सेवेचा रथ लंके साहेबांच्या माध्यमातून जिल्हाभर आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये काही डोळ्याला व्हॅसलीन लावून राहतात,
परंतु हा प्रकार लंके साहेबाच्या बाबतीत नाही. तुम्हाला खरं सांगतो, कोणी आपले पत्रकार बंधू असतील, कोणी बी असतील, लोकप्रतिनिधी असतील, फक्त लंके साहेबाची जीवनशैली जाऊन पहा आणि आपल्याला वाटतं की अरे मी आमदार झालो पाहिजे, मी नगरसेवक झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे. अरे तो याला त्याग लागतो, त्यागाशिवाय काही नाही. त्यागाशिवाय क्रांती नाही. तुम्ही स्वार्थ जर ठेवला तर तुम्हाला काही मिळणार नाही. ज्याला कोणी विरोधी पक्षातला असेल तरी फक्त एकदा अंग्याला जा आणि लंके साहेबाची जीवनशैली पहा आणि मग आमदार खासदाराचे स्वप्न पहा. या ठिकाणी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट अहमदनगर न्यूज.